दुसरा फॉर्म राहील, वेळ पडली तर आपण हायकोर्टात जाऊ, अजिबात टेन्शन नाही. परंतु आता अहिल्यानगरमध्ये अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्यात. प्रभाग क्रमांक 6 मधून शिंदे सेनेच्या उमेदवारानं माघार घेऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सोन्याबाई तायगाय शिंदे या बिनविरोध झाल्याचा दावा केला होता. मात्र माघार अर्जावर माझी सही नसून माघारीचा खोटा अर्ज दिला असल्याचं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार अवंती शिरसूल यांनी म्हटलंय. याबाबत निवडणूक अधिकारी काय निर्णय देतात हे पाहणं गरजेचं आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकडून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर दबाव येत असल्याचं शिंदे सेनेचे उमेदवार अवंती शिरसूल यांनी सांगितलंय. मी नसताना सुद्धा डुप्लिकेट सही मारण्यात आली. माझी सूचक अनुमोदकला गायब केलेली आहे सकाळपासून 9 वाजल्यापासून. ती अजून तिचा मोबाईल स्विच ऑफ आहे. तिचा काही पत्ता लागलेला नाहीये. आणि असं मी म्हणजे माझे मिस्टर 20 वर्षापासून शिवसेनेत कार्यरत असताना त्यांना ह्यावर्षी उमेदवारीसाठी अर्ज आम्ही स्वतःला तिकीट मिळाल्यामुळे आम्ही निवडणूक लढण्यासाठी तयार झालेलो आहे. तरी काल रात्रीपासून त्यांनी आमच्यावर खूप दबाव आणला माघार घेण्यासाठी. त्या कारणास्तव त्यांना मी एका शब्दात सांगितलं, मी माघार घेणार नाहीये, ही लढाई आहे, सर्वसामान्य कुटुंबातील महिला आहे मी आणि मी काही सही केली नाही, ही सगळी खोटी बातमी आहे आणि मी माघार काही घेतलेली नाहीये. त्याच्या आधी त्यांना मी 2:45 माझा स्वतःचा अर्ज दिलेला आहे. त्या मॅडम म्हटल्या मी तपासण्या करते, सही तुमची आहे का नाही चेक करते, त्याच्या पुढे तुमचा निर्णय ठरला जाईल. तुम्ही जर सही केली नाही तर तसं काही होणार नाही. डुप्लिकेट सही कोणीतरी मारण्यात आलेली आहे. मी ते व्हायरल व्हिडिओ पाहिल्यामुळे मी अद्याप इकडं आलेली आहे कार्यालयात विचारण्यासाठी. अवंती चेतन शिरसूल या प्रभाग क्रमांक 6 च्या अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली नाही. हे जाणीवपूर्वक खोडसाळपणे आणि कट कारस्थान करून त्यांच्या नावे दुसऱ्याने अर्ज करून उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेतला असं दाखवण्यात आलेलं आहे. प्रत्यक्षात त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. त्यांनी तसं वेळेपूर्वीच आरोग्यच्या आणि निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. हा खोडसाळपणा आहे आणि काही लोक या शहरात रडीचा डाव खेळत आहेत, कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. म्हणून अशा पद्धतीने कुणावर दडपशाही करायची, कुणाच्या विरोधात खोटी अशी कपट कारस्थानं करायची, खोटे नाटे अर्ज देऊन अर्ज मागे घेतलात असा आभास तयार करायचा. मात्र आम्ही लिखित स्वरूपात आमचं म्हणणं दिलेलं आहे. तरी काही अधिकारी लोक इथल्या लोकप्रतिनिधींचे असेल, सत्ताधाऱ्यांचे असतील, बटीक म्हणून काम करत आहेत, नोकर म्हणून काम करत आहेत. अशा अधिकाऱ्यांना आम्ही उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या विरोधात यथोचित कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी देखील सत्ताधाऱ्यांचे बटीक म्हणून काम करत असल्याची शिंदे सेनेचे प्रवक्ते संजीव भोर यांनी टीका केली. प्रतिनिधी यतीन कांबळे, नगर क्रांती न्यूज, अहिल्यानगर.